नमस्कार दर्शक हो, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. 14 नोव्हेंबर म्हणजे बालक दिन आणि बालक दिन म्हणजे उत्साह, आनंद, स्वप्न, खेळ आणि शिक्षणाचा उत्सव. पण हा शिक्षणाचा उत्सव साजरा करत असताना बरेचदा आनंदावरती विरजण पडतं. ते एका विषयामुळे, कधी तर पोटामध्ये गोळासुद्धा येतो, हो ना. आणि तो विषय म्हणजे गणित. पण याच गणिताचा बुद्धीचा बूस्ट होऊ शकतो. हो, बुद्धीचा बूस्ट होऊ शकतो. ते कशा प्रकारे आणि ह्याच गणित विषयाला अति आनंददायी आणि उत्साही याच्यामध्ये आपण कसं करू शकतो हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संशोधक प्राध्यापक डॉक्टर अविनाश चल्लेलवार. सर, स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सरांचा थोडक्यात परिचय द्यायचा म्हटलं तर सर चंद्रपूर येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये गणित विभागात प्राध्यापक असून वैदिक गणित आणि प्राचीन भारतीय गणितीय परंपरा यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि त्यांचं संशोधनसुद्धा सुरू आहे. वैदिक गणिताचे सोपे सूत्र, गणितातील भारतीय परंपरेचे महत्त्व आणि आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा वापर या विषयावरती त्यांचं संशोधन सुरू आहे. तसेच यांना शैक्षणिक क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्यासाठी 2025 सालचा वैदिक गुरु रत्न पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आणि आज आपण ह्या गणित विषयावरतीच गप्पा मारणार आहोत. तर सर, सुरुवातीला मला हे विचारावंसं वाटतं की आपण सुरुवातीपासून पारंपरिक गणित शिकत आलेलो आहोत, तर तुमचा वैदिक गणिताशी कसा संबंध आला, तुमची ओळख कशी झाली? सुरुवातीपासूनच मला नंबर्स आणि गणित यामध्ये विशेष रुची होती. नंबर्स खूप आवडायचे मला. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, काय करायचं, गुंतागुंतीचे प्रश्न जे होते ते कसे सॉल्व करायचे, यामध्ये वेगळा रस होता मला. त्यानंतर मग कुठेतरी वाटायला लागलं की आपली जी पारंपरिक पद्धती आहे त्यामध्ये आणखी काही जर शॉर्टकट्स मिळाले, काही सूत्रानुसार जर करायला गेलं तर असं काही मिळेल का. माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर मला वैदिक गणिताबद्दल थोडीशी माहिती मिळाली. एक जस्ट मी कुठेतरी रेफर करत होतो आणि त्यावेळेस मला एक खूप मोठा क्वेश्चन्स दिसला की ज्यामध्ये 10 to 20 डिजिट्स आणि मल्टिप्लाय बाय तेवढेच 9 हे क्वेश्चन तिथे मला दिसले. त्यावेळेस जर समजा ते क्वेश्चन सॉल्व करायचे असेल तर तेवढा टाईम मल्टिप्लिकेशन करावं लागायचं. जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जवळपास 9 डिजिट आहेत आणि तेवढ्याच टाईम्स 9ने मल्टिप्लाय करायचं असेल तर नियर अबाउट 9 स्टेप्स प्लस त्यांची ॲडिशन, बरोबर, हे सर्व करायला खूप वेळ लागायचा. पण ज्यावेळेस ती मेथड बघितली त्यावेळेस मला एकदम शॉक झालं की एकदम इझिली ते सिंगल स्टेपमध्ये सॉल्व झालं. तर मी एक छोटासा उदाहरण देतो तुम्हाला. तिथे 1 2 3 × 999 जसं आहे. सिम्पल मेथडमध्ये काय करायचं, जो क्वेश्चन आहे, जे नंबर्स दिलेले आहेत 1 2 3 त्यामध्ये फक्त -1 करायचं. अच्छा, हां, म्हणजे आपल्याला मिळेल 1 2 2 आणि जे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे 9 मधून ते आन्सर मायनस करत जायचं. म्हणजे 9 - 1 8, 9 - 2 7, अगेन 9 - 2 7 झालं. सिम्पल आन्सर आपल्याला मिळतो एका स्टेपमध्ये. म्हणजे कुठेतरी आपल्याला जे 3 ते 4 स्टेप करायच्या होत्या त्या आता आपल्याला फक्त सिंगल स्टेपमध्ये आन्सर मिळतो आहे. आणि ही वैदिक गणिताची जादू जशी बघितली मी त्यावेळेस ठरवलं की कुठेतरी आपल्याला वैदिक गणितामध्ये आणखी पुष्कळशा गोष्टी समजू शकतात. मग मला याबद्दल आणखी रुची वाटली आणि मी पुढे जात गेलो. त्यामध्ये आणखी एक क्वेश्चन होता की मल्टिप्लाय बाय 11
त्यानंतर ट्विन नंबर्स होते, ॲडिशन ऑफ सिरीज, जसं आपण 1 to 5, 1 to 10 ही जी सिरीज आहे याचे ॲडिशन जर करायला गेला नियर अबाउट 55 येतं. आणि कॅल्क्युलेशन जर करायला गेलं तर पूर्ण 10 डिजिटचं ॲडिशन करावं लागतं आहे. वैदिक गणितामध्ये सोपी पद्धत अशी दिलेली आहे, स्टार्टिंगचा फक्त नंबर घ्यायचा, त्यामध्ये 4 ॲड करायचं आणि एंडिंगला 5 फक्त मेन्शन करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे आन्सर जे आहे ऑल 10 नंबर्सचा आन्सर फक्त एका सिंगल स्टेपमध्ये विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मिळून जातं आहे. जसं आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे 34 + 35 + 36 + 37 अप टू 43. याचं ॲडिशन जर करायला गेलो आपल्याला ऑल 10 नंबर्स कन्झिक्युटिव्ह नंबर्स ॲड करावे लागतील. परंतु वैदिक गणितामध्ये अशी जादू आहे, फक्त सिंगल स्टेपमध्ये जे आपला नंबर आहे 34 त्यामध्ये फक्त 4 ॲड करायचं आणि लास्ट जो डिजिट आहे त्यामध्ये 5 मेन्शन करून घ्यायचं. म्हणजे आपलं पूर्णपणे आन्सर तिथे मिळून जाणार. ही एवढी छोटीशी सिम्पलशी ट्रिक जी होती ती वैदिक गणितामध्ये मला आढळली आणि त्यानंतर माझा प्रवास मग हळूहळू सुरू झाला. हां, आणि वैदिक गणितामध्ये एवढ्या 16 सूत्र आणि 13 उपसूत्र आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सूत्र अप्लाय होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी बघितल्या, मॅथमॅटिक्स नंबर सिस्टम खूप इझी वाटू लागलं. आणि कुठेतरी मला जाणीव झाली की आपण फक्त का बरं शिकायचं, दुसऱ्यांना सुद्धा शिकवायचं. पण त्यावेळेस शिकवणारे कुणी नसायचे. मग हळूहळू मग काही बुक्स वगैरे जमा केले आणि एक एक पद्धती शिकण्याचं सुरू केलं. बरोबर सर, ही इतकी सिंपल मेथड तर तुम्ही सांगितली, पण अजूनही वैदिक गणित म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही. तर ते खरं तर आता तुम्ही शॉर्टमध्ये सांगितलं, पण हे बुद्धीचा बूस्ट कसं होऊ शकेल? जसं बघा, वैदिक गणित, वैदिक हा जो शब्द आहे मुळातून वेद या ठिकाणाहून आलेला आहे. आपल्या प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. अथर्ववेद आणि ऋग्वेद यामधून हा जो वैदिक प्रकार आहे, वैदिक गणित आहे तो आलेला आहे. त्यामध्ये आणखी एक गोष्ट होती सुलभसूत्र, ज्यामध्ये जॉमेट्री, जो अगोदर ज्यामिती नावाने फेमस होता, जॉमेट्रिकल पार्ट तिथे आलेला आहे. तेव्हापासून आहे. इवन वास्तुकला, वास्तुशास्त्र, इवन यज्ञ, होम, हवन, हे सर्व, इवन आपण जे कन्स्ट्रक्शन करतो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामधून आलेल्या आहेत. श्री भारती कृष्ण तीर्थजी यांनी पूर्ण गणिताचा अभ्यास केला. सलग 8 वर्षे त्यांनी अभ्यास करून आता जे सांगितलं होतं 16 सूत्रे आणि 13 उपसूत्रे हे त्यांनी लिहून काढली. आणि त्यावरती जो गाढा अभ्यास होता त्यावरती त्यांनी वैदिक मॅथ्स हे जे होतं आपलं जुनं कल्चर ते पुन्हा पुनर्जीवित केलं. मग हे 16 सूत्र आणि यावरतीच हे वैदिक गणित आधारलेलं आहे? बरोबर. 16 सूत्र आणि 13 उपसूत्र यावरती तुम्ही मॅक्झिमम जे काही जटिल प्रश्न असतात ते इझिली सॉल्व्ह करू शकता. आता बुद्धीचा बूस्ट जो म्हणता तुम्ही, त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला. त्याबद्दल बोलायचं असं की वैदिक गणित आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करतो वैदिक पद्धतीने, मेंदूच्या दोन्ही भागांचा उपयोग होतो तिथे, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. आणि ज्यावेळेस मुलं दोन्ही ब्रेनचा उपयोग करतात त्यावेळेस बुद्धीचा आणखी जास्त वापर होतो, आणखी जास्त तीव्र होते. आणि एक जी आपण पद्धती म्हणतो की बुद्धीचा जो विकास आहे, ज्यावेळेस लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन दोन्ही यूज करतो आपण, त्यावेळेस हे जे सांगड घातलेली वैदिक मॅथ्सची पद्धती आहे, 16 सूत्रे आणि 13 उपसूत्रे, यांच्या अभ्यासामुळे बुद्धीचा जो बूस्ट आहे तो आपोआप वाढतो. इवन बुद्ध्यांक जो म्हणतो आपण तो सुद्धा वाढतो. स्मरणशक्ती वाढते, तुमचा IQ वाढतो, EQ लेवल सुद्धा वाढते. सर, मग हे वैदिक गणिताची उत्पत्ती तिथूनच झालेली सुरुवात? हां, जसं मी आत्ताच सांगितलं, श्री तीर्थजी महाराज यांनी 16 सूत्रे आणि 13 उपसूत्रे काढून त्यांनी पुनर्जीवित केलं त्याला. सुरुवात जी आहे वैदिक गणिताची 3ऱ्या शतकामध्ये आचार्य श्री पिंगला यांनी मेरू प्रस्तार हे जे आहे त्यांनी शोधून काढलं. आता मेरू प्रस्तार म्हणजे काय होतं? मेरू म्हणजे माउंटेन आणि प्रस्तार म्हणजे एक्सपान्शन. हां, मेरू म्हणजे आपण एक त्रिकोणीय संख्यांचा संच असा त्यांनी तयार केलेला होता. त्यामध्ये कसं होतं की आता जो आपण पास्कल ट्रायंगल म्हणून ओळखला जातो, हां, परंतु ॲक्च्युअल जर बघायला गेलं
तर आपल्या वेदामध्ये किंवा जुन्या पुस्तकांमध्ये याची संरचना अगोदरच केली गेलेली आहे त्या काळामध्ये. त्या काळामध्ये. अरे बाप. आणि तो जो संच होता त्यामध्ये फक्त पास्कल ट्रायंगल जे आता आहे तेवढंच नसून त्यामध्ये बायनॉमियल थेरम अप्लाय झालेली आहे, फिबोनाची रेशिओ नंबर अप्लाय झालेला आहे, जो आपला गोल्डन रेशिओ म्हणतो 1.618 किंवा 0.618 तो सुद्धा तिथे अप्लाय केले गेले. सर हे थोडं विस्तृत सांगाल हो, कारण आम्ही तिथपर्यंत अजून अज्ञात नाहीये. सुरुवातीला मी थोडंसं एक्सप्लेन करतो. मेरुप्रस्थ म्हणजे काय असतं, जे आपलं सिक्वेन्स आहे ट्रायंगली आपण संख्या मांडलेल्या आहेत. वरच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांची जी बेरीज असते ती खाली आलेली असते. म्हणजे खालचा जो अंक ॲडिशन असेल ते वरच्या दोन संख्यांची ॲडिशन आहे. जसं 1 1 हा कॉन्स्टंट नंबर आहे पूर्ण ट्रायंगलमध्ये आणि 1 झाल्यानंतर दोन्ही बाजूला 1 1 येणार. आता त्या दोघांची जी ॲडिशन आहे 2 हा सेंटर पॉईंटमध्ये लिहायचा. म्हणजे नेक्स्ट जो पॉईंट असेल तो 1 2 1 असा तयार होईल. हां, त्यानंतर जो नेक्स्ट रो आहे त्यामध्ये 1 आणि 1 स्टार्टिंग आणि एंडिंगचा तो ॲज इट इज असणार. परंतु जो सेंटरमध्ये 2 आहे त्याची ॲडिशन पुन्हा जी बेरीज आहे आपण दोन्ही बाजूला करायची. म्हणजे 1 + 2 3 आणि इकडे सुद्धा 2 + 1 3 हे आपण नेक्स्ट रोमध्ये लिहायचं. म्हणजे नवीन जे तयार झालेली नंबर रो आहे तो आपला 1 3 3 1 असा असणार. सगळ्यात अगोदर 1, त्यानंतर सेकंड रो 1 1, थर्ड रो 1 2 1, नेक्स्ट रो 1 3 3 1. त्याच्यानंतर पुन्हा जर आपण जायला गेलो तर 1 4 6 4 1 अशी सिक्वेन्स पूर्णपणे तयार झालेली आहे आणि खूप मजेदार आहे ती सिक्वेन्स. आता आपण जर बघायला गेलं त्याची जी ॲडिशन होते, पहिल्या रोची ॲडिशन 1 होणार, दुसऱ्या रोची ॲडिशन 2 होणार, तिसऱ्या रोची ॲडिशन 4 होणार, चौथ्या रोची ॲडिशन 8 होणार. म्हणजे कुठेतरी डबल होत चाललेलं आहे. 1 1 2 4 8 16 32 64 128 256 512 1024 असं कंटिन्युअसली जाणार, सिक्वेन्सनुसार जाणार. आता मजेची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर माहिती असेल तर ठीक आहे. 1 2 4 8 7 5 ही जी सिरीज आहे ही कुठेतरी इन्फिनिटी संबोधल्या जाते. म्हणजे इन्फिनिटीला कुठे आणि कसं संबोधल्या गेलेलं आहे हे थोडंसं तिथे मेन्शन केलं गेलेलं आहे. जसं आपलं एक 9 पॉईंट सर्कल आहे, तर सर्कलमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 हे पॉईंट्स दिलेले आहेत. आणि ही जी आपल्याला सिरीज मिळालेली आहे ॲडिशन ऑफ ऑल नंबर सिंगल डिजिटमध्ये झालेली आहे. तर ज्यावेळेस आपण नंबर 1 2ला कनेक्ट करतो, 2च्या नंतर येतो 4 त्याला कनेक्ट करतो, 4च्या नंतर येतो 8 आपण त्या 8ला कनेक्ट करणार, त्यानंतर येणार 7 आणि नंतर येणार 5. 1 2 4 8 7 5 हे कंटिन्युअसली आपण ते सिक्वेन्समध्ये बनवलं, त्याला कंटिन्युएशनमध्ये ड्रॉ केलं किंवा जॉईन केलं आपण सर्कलमध्ये. आता जी पुन्हा ॲडिशन नेक्स्ट सिरीज चालू होणार ती अगेन 1 पासून सुरू होत आहे. म्हणजे 8 नंतर पुन्हा 1ला जाणार आपण. म्हणजे 8 पासून पुन्हा 1ला टच होणार आणि ती सिरीज पुन्हा पुन्हा रिपीट होत जाणार. आणि कुठेतरी तो जो सिम्बॉल आहे आपल्याला तो इन्फिनिटी सारखा दिसतो आणि हे जे आहे आपल्या ज्या प्राचीन वेदिक रचनेमध्ये मेन्शन केलेलं आहे. अच्छा, याचा जे तुम्ही म्हणाले की पुरातन सगळ्या जे वास्तुशास्त्रामध्ये कसा काय उपयोग करण्यात आला? वास्तुशास्त्रामध्ये ज्यामिती जो भाग आहे तो वेगळा आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी वैदिक गणिताचा खूप जास्त वापर झालेला आहे. अच्छा. हां, कारण वैदिक गणित आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट ह्या सगळ्या गोष्टी सांगतं. आणि कुठेतरी हा जो सगळा संबंध आहे कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा यज्ञ म्हणा, होम हवन म्हणा किंवा पुरातन जे प्राचीन मंदिर म्हणतो आपण तिथे सुद्धा झालेला आहे. आज तुम्ही जुने मंदिर जे बघत असाल त्यामध्ये कुठेतरी तुम्ही बघा एक जो खांब आहे आणि तुम्ही त्याच्या समोर जर उभे झाले तर समोरचे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. म्हणजे एवढं ॲक्युरेट गणित जे आहे त्यावेळेस मांडलं गेलेलं होतं. कुठे कुठे 0, कुठे कुठे लास्ट पॉईंट सिंगल पॉईंट आपल्याला दिसतो. हे सुद्धा आपल्या जुन्या गणिताचाच प्रकार आहे. सर नक्कीच याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया, पण वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, घेऊया छोटासा ब्रेक. दर्शक हो, विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये परत एकदा आपलं स्वागत.
सर, आपण जे वैदिक गणितबद्दल आपण माहिती जाणून घेतली. मला मनात हा प्रश्न येतो की आपण पूर्वीपासून एक पारंपरिक गणित शिकत आलेलो आहोत आणि आता जी तुम्ही माझ्या वैदिक गणितातली सांगितलेली, तर नेमकं आपलं आत्ताचं आपण जे शिकत आलेलं पारंपरिक गणित आणि वैदिक गणित काय फरक आहे, काय तफावत आहे? पारंपरिक पद्धतीमध्ये आम्ही सुद्धा शिकत आलेलो आहोत. हां. जी जनरेशन आहे ती सुद्धा शिकत आलेली आहे. पारंपरिक गणितामध्ये काय असतं की आपण जे काही संख्यांचे गणन करतो, बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार, भागाकार, इतर अनेकही, त्यामध्ये जे आपण सॉल्व करतो स्टेप बाय स्टेप जातो. कुठेतरी त्या जटिल स्टेप्सनुसार जातो, आपण त्या पद्धतीनुसार जातो. आणि नंतर आन्सर जे मिळतं, कधी कधी आपण बरोबर सुद्धा काढतो, कधी कधी चुकतं सुद्धा, नॉर्मली गोष्ट आहे ती. पण वैदिक मॅथ्समध्ये असे जे 16 सूत्र आणि उपसूत्र आहेत, 13 उपसूत्र, त्या पद्धतीने जर आपण गेलं, छोट्याशा स्टेपमध्ये सुद्धा आन्सर मिळतंय आपल्याला आणि ॲक्युरेसी मिळते, अचूकता जो म्हणतो आपण ते मिळतोय आपल्याला. जसं मगाशीच मी उदाहरणाद्वारे सांगितलं होतं तुम्हाला की जे मोठे मोठे गणित आहेत, साधारण आपण कॅल्क्युलेटर असो, लॅपटॉप असो, मोबाईल असो किंवा कम्प्युटर असो, त्यामध्ये सुद्धा सॉल्व करू शकत नाही, जो मगाशी जो पण मोठा क्वेश्चन बघितलेला होता. परंतु वैदिक मॅथ्समध्ये सरळ सोप्या पद्धतीने नॉर्मल सूत्रानुसार आपण इझिली छोट्याशा वेळामध्ये तो आन्सर काढू शकतो, अचूक आन्सर काढू शकतो. तीच जर मेथड आपण पारंपरिक पद्धतीने काढायला गेलो, आपल्याला नियर अबाउट तेवढ्या स्टेप्स कराव्या लागतील, त्यानंतर पुन्हा त्याचं ॲडिशन करावं लागेल आणि कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर हे खूप बेनिफिट आहे वैदिक गणिताचं. आणि पुष्कळशा मेथड आहेत तशा, ज्या आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये आन्सर वगैरे मिळतं, काही इश्यू नाही आहे, कारण आपण सुद्धा त्या पारंपरिक गणिताने शिकत आलेलो आहोत. मी कुणालाही ब्लेम करणार नाही, परंतु सर्व गोष्टी जर आपल्याला मिळाल्या, शिकायला मिळाल्या, तर कधीही बरं आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, पारंपरिक गणितामध्ये आपल्याला फक्त एका पद्धतीने आन्सर काढता येतं, पण वैदिक गणित यामध्ये तुम्ही कोणतंही आन्सर ॲटलिस्ट 2 ते 3 प्रकारे काढू शकता. 2 ते 3 मेथड आहेत, त्यानुसार तुम्ही काढू शकता. जसं आता तुम्ही बघाल की समजा आपल्याकडे एक नंबर दिलेला आहे, 35चा स्क्वेअर दिलेला आहे. तर 35चा स्क्वेअर काढताना आपण काय करतो, पारंपरिक पद्धतीने 35 × 35 करतो. म्हणजे कुठेतरी 5 5 जा, नंतर 5 3 जा, त्यानंतर पुन्हा क्रॉस 0, पुन्हा 5 3 जा, नंतर 3 3 जा, त्यानंतर पुन्हा ॲडिशन, ह्या सगळ्या गोष्टी येतात, बरोबर. परंतु वैदिक गणितामध्ये कसं असतं, जसं एंडिंगला 5 आलेला आहे इथे, मजा बघा या गणिताची, 5चा स्क्वेअर होतो 25, तो आपण ॲज इट इज मेन्शन करून घ्यायचा आणि 3 नंतरचा जो नेक्स्ट नंबर आहे 4, त्या नंबरने या 3ला मल्टिप्लाय करून घ्यायचं, म्हणजे 3 4 जा होणार 12 आणि ते फक्त त्या 25च्या समोर मेन्शन करून घ्यायचं. झालं तुमचं सिम्पल आन्सर एका स्टेपमध्येच. जसं 45चा स्क्वेअर आहे, 5 5 जा अगेन 25, 4च्या नंतरचा नंबर येतो 5, 5 4 जा 20, 20 25, सिम्पल आन्सर सिम्पल स्टेपमध्ये येऊन जातो. आता जसं मगाशी मी सांगितलं, पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त एकाच तऱ्हेने आपण करू शकतो. त्यानंतर 55चा स्क्वेअर जसं म्हणा आपण, तर अगेन जो युनिट प्लेस आहे 5, त्याचा स्क्वेअर घेऊन घ्यायचा आणि जो 5 आहे त्यानंतरचा जो नंबर आहे 6 × 5 30, म्हणजे 30 25, झालं तुमचं आन्सर. याला सगळ्यांना सूत्र सारखंच की वेगळं वेगळं असतं? नाही, प्रत्येकाला वेगवेगळं सूत्र असतं. अच्छा. हां, त्या सूत्रानुसार आता मी तुम्हाला सांगतोय की जसं आपण पारंपरिक पद्धतीने एकच मेथड सॉल्व करणार, एकाच पद्धतीने सॉल्व करणार, परंतु जर समजा आपण यामध्ये सेकंड मेथड घ्यायला गेलो, तर IXI ही एक मेथड पुन्हा येते. हां, सिम्बॉल्स वेगळे वेगळे आहेत वैदिक गणितामध्ये, परंतु एक सिम्पल तऱ्हेने मी सांगतो तुम्हाला की जसं 35 × 35 जर करायचं असेल, तर काय करायचं, इथे 5 5 25 होणार, त्यानंतर क्रॉसमध्ये जो x आहे 5 3 जा प्लस 5 3 जा, म्हणजे 15 + 15 ते 30 होणार, आणि इकडे जो लास्ट आहे 3 3 जा 9, आणि या सगळ्यांची ज्यावेळेस आपण सांगड घालतो, ॲडिशन करतो, तुम्हाला सेम आन्सर मिळणार. ही झाली दुसरी पद्धत. आता तिसरी पद्धत, त्यामध्ये काय असतं, जसं आपण मगाशी डिस्कस केलं होतं, A² टॉईस AB B², जे आपण मेरू प्रस्तारणमधून घेतलेलं होतं. तर जर समजा आपला पहिला जो
नंबर आहे 3 आणि 5, जर आपण ए हा 3 म्हणून घेतला आणि बी हा 5 म्हणून घेतला तर ए स्क्वेअर होतो आपला 9, ट्वाईस ए बी होतो 2 × 3 × 5 आणि बी स्क्वेअर होतो 25. या सगळ्यांची सांगड घातल्यानंतर पुन्हा सेम आन्सर तुम्हाला मिळेल. म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त आपल्याला एकच पद्धत माहिती आहे, एकच मेथड मिळणार, परंतु वेदिकमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला 2 ते 3 मेथड मिळणार आणि उत्तर अगदी सेम असणार, काही डिफरन्स नसणार त्यामध्ये. सर, हे सगळं ऐकत असताना असं प्रश्न मनात येतोय की आपण तर ते जे शिकत आलेलो आहे, शिकतोय पारंपरिक पद्धत, पण आपल्या वैदिक गणितामध्ये इतकं सगळं चांगलं आणि इतकं सोपं असताना आपण ह्या वेगळ्या गणितीय मार्गाने कसं काय वळलोय? म्हणजे ही पूर्ण पिढी नवीन गणित मार्ग अवलंबत आहे. अगोदर आपली गुरुकुल पद्धती चालायची हो, आणि त्यामध्ये वेदांचा अभ्यास असायचा, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट असायचं. स्किल्स प्रत्येकाला वेगवेगळे करायचे असायचे. अगोदर कसं जे वडिलांचा व्यवसाय होता तोच मुलांनी करायचा असं ठरलं असायचं आणि त्यामध्ये त्याचं पूर्ण सेटअप असल्यामुळे त्यांना काही इश्यू नसायचे. परंतु तरीसुद्धा त्यामध्ये वेदिक जो पार्ट असतो, भाग होता, तो सगळेजण शिकायचे अगोदर, कारण शिक्षण तेवढंच महत्त्वाचं असायचं. कारण कुठेही जरी गेलं आपण, काही जरी असलं तरी आपल्याला शिक्षण महत्त्वाचं आहे आणि स्किल्स महत्त्वाचे आहेत. पुढे इंग्रजांचं ज्यावेळेस राज्य आलं आणि त्यावेळेस गुरुकुल पद्धती पुष्कळशा ठिकाणी नष्ट करण्यात आलेली होती आणि हे जे स्किल होतं आपलं ते कुठेतरी नष्ट झाल्यासारखं झालं आणि मग आपली जे पारंपरिक गणिताची पद्धती आहे ती रुजू झाली. परंतु अजूनही जर बघायला गेलं तर आपला जो वैदिक गणित आहे, जुनं प्राचीन वैदिक गणित म्हणतो आपण, त्याचं वर्चस्व अजूनही कायम असल्यासारखं आहे. आपण त्याला नाकारू शकत नाही. मग ही लोप का पावली? वैदिक गणित पद्धती लोप म्हणजे अजूनही खूप जणांना माहिती नाही वैदिक गणित म्हणजे काय ते. बरोबर, अजूनही ह्याबाबत खूप उदासीनता आहे. हो, कारण माझ्याकडे बाहेर देशातले सुद्धा विद्यार्थी आहेत ज्यांचे ऑनलाईन क्लासेस होतात. अरे बापरे. हां, तर ते सुद्धा स्टुडंट शिकून जातात. म्हणजे आपला जो गणित आहे 1970 नंतर, जसं स्वामी तीर्थजींनी जे केलेलं होतं त्यानंतर बाहेर देशामध्ये भरपूर चालायला लागलं होतं ते, आणि आपल्या इथेच याबाबत कुठेतरी उदासीनता दिसते. अच्छा. इवन मी ज्यावेळेस मुंबईला होतो तिथे माझे क्लासेस चालायचे वैदिक गणिताचे, परंतु चंद्रपूरमध्ये आल्यानंतर इथे ज्यावेळेस मी स्टार्ट केलं क्लासेस तर इथे कुणाची इच्छा नसायची. म्हणजे काय आहे त्यांना अगोदर याची जाणीवच नव्हती. अच्छा. वैदिक गणित म्हणजे नक्की काय हेच त्याला माहिती नव्हतं. कुठेतरी ते म्हणायचे वेद असेल किंवा काही वेगळं असेल. काही जणांचं असं म्हणायचं होतं की अबॅकस आणि वेदिक किंवा ब्रेन जिम हे सगळं सारखंच असेल, मेंटल मॅथ्स वगैरे, परंतु त्यामध्ये खूप सारा डिफरन्स असल्यासारखं आहे. त्यावेळेस नंतर त्यांना पटवून सांगावं लागायचं की हे डिफरंट आहे आणि हे सुद्धा डिफरंट आहे. आणि वेदिकची जी बाजू आहे आता कुठेतरी हळूहळू त्याचा प्रसार वाढत चाललेला आहे. बरोबर. पालकांमध्ये म्हणा, शिक्षकांमध्ये अवेअरनेस वाढलेला आहे. नक्कीच आपण ह्या संदर्भात परत बोलूया, पण वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये दर्शक हो, आपलं परत एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमाचं आपलं शीर्षक आहे बुद्धीचा बूस्ट वैदिक गणित, आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत संशोधक प्राध्यापक डॉक्टर अविनाश चल्लेलवार. आणि सर, आपण चर्चा करत होतो की आपण पारंपरिक गणित शिकतोय, पण आपलं वैदिक गणित ह्याची बेसिक कन्सेप्ट अजूनही क्लिअर नाही आहेत किंवा अजून सगळ्यांपर्यंत हे पोहोचलेलं नाही, पण याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्या संदर्भात आपण बोलत होतो आणि तुम्ही मला वाटतं विद्यार्थ्यांचं तुमचं उदाहरण सांगत होते, तर आपण त्याच संदर्भात जाणून घेऊया. मला अजूनही या गोष्टीची खंत वाटते की आपलं स्वतःचं कल्चर असून, स्वतःची ही संस्कृती असून याबाबत अजूनही आपण मागे आहोत. कुठेतरी या गोष्टीची एकतर जाणीव नाही आहे किंवा अवेअरनेस नाही आहे असंही म्हणावं लागेल. कारण बाकी सर्व तऱ्हेकडे पालक असो, स्टुडंट असो, ते धावत आहेत, परंतु ज्या गोष्टीमध्ये त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, जसं गणित हा जो कमजोर विषय म्हणतात, मॅक्झिमम म्हणतात असे, परंतु जर समजा तुम्ही या वैदिक गणिताद्वारे जर गणित शिकले, नंबरसोबत खेळलात, तुमचा बुद्ध्यांक तर वाढतो, स्मरणशक्ती तर वाढतेच, परंतु इन फ्युचरमध्ये तुम्हाला खूप उपयोगी होणार कॅल्क्युलेशन्समध्ये, आणि फास्ट कॅल्क्युलेशन्स होणार, अचूकता तुमच्यामध्ये तयार होणार.
तर माझ्याकडे जे स्टुडंट्स आहेत अजूनही आहेत, अच्छा. तर बाहेर देशामधले सुद्धा आहेत, काही जण अगोदर इथे आलेले होते, नंतर बाहेर गेलेले होते. अच्छा, तिथून ते वैदिक गणित हां. तुमच्याकडनं शिकत आहेत. अरे हां, वा. तर ते अजूनही शिकत आहेत, कारण त्यांना कुठेतरी वाटलं की यामध्ये पुष्कळशा गोष्टी चांगल्या आहेत. अच्छा. आणि इथून शिकून झाल्यानंतर त्यांना हे म्हणणं होतं की आम्हाला अजूनही कंटिन्यू करायचं आहे, अच्छा. आम्हाला स्टॉप नाही करायचं आहे, कारण कुठेतरी नंबरसोबत खेळायला मजा येत आहे त्यांना. अच्छा. आणि खूप इझी पद्धत आहे, कुठेतरी त्यांना त्या गोष्टीची प्रोग्रेस जाणवत आहे. मॅथ्स हा सब्जेक्ट असा आहे की इन फ्युचरमध्ये तुमचा कधीच सोडणार, म्हणजे मागास सोडणार नाही, तुम्हाला बरोबर. पिच्छा सोडणारच नाही तो. लाईफ टाईम तुमचा मॅथ्स सब्जेक्ट हा, नंबर सिस्टीम हा नेहमी तुमचा पिच्छा पुरवत राहणार सगळीकडे असं आहे. म्हणतात ना, सगळीकडे गणित आहे. ते बरोबर आहेच. बरोबर. इवन तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर समजा कोणी म्हणत असेल की मला गणित किंवा नंबर सिस्टीम आवडत नाही, त्यांना फक्त एकच चॅलेंज द्या, फक्त एक दिवस बिना नंबरने, बिना गणिताने तू राहून दाखव. शक्यच नाही. मी चॅलेंज करतो की इवन तुम्ही सुद्धा चॅलेंज करू शकता की कोणताही व्यक्ती बिना नंबरने, बिना गणिताने एक दिवस सुद्धा राहू शकत नाही. बरोबर. आणि जर समजा तुमच्या सोबत वैदिक गणित जर असेल, तर तुमच्या सोबत आणखी एक वेगळी शक्ती आहे असं समजा. कारण हे आपलं जुनं कल्चर जे आहे, जे वेदमधून मिळालेलं आहे, एक खूप चांगला आशीर्वाद असल्यासारखा आहे. बरोबर. आणि आज गोष्ट अशी आहे की बाहेरची जी लोक आहेत ते याला आत्मसात करत आहेत, परंतु आपल्या लोकांना एकतर जाणीव म्हणा की अवेअरनेस नसल्यामुळे त्या गोष्टी अजूनही माहीत नाही. परंतु मी धन्यवाद देतो तुमच्या सगळ्या ग्रुपना की निदान यानुसार तरी लोकांपर्यंत हा मेसेज जाणार आणि वैदिक गणिताबद्दल त्यांना आपुलकी, गोडवा निर्माण होणार. नक्कीच नक्कीच. असं तुम्ही मगाशी नासा संदर्भात बोलत होते की याचा उपयोग तिथे हां हां हां. आता विद्यार्थ्यांना वैदिक गणिताचा नॉर्मली तर उपयोग होणारच होणार. बरोबर. कारण स्कूलमध्ये जे पारंपरिक पद्धती सुरू आहे त्यानुसार पुष्कळशा वेळेस त्यांना रटावं लागतं, एक्झामची तयारी करावी लागते, कुठेतरी अचूकता नसते, काही ठिकाणी गोंधळ होतो, स्टेप्स कधी कधी विसरल्या जातात. परंतु इथे तुम्हाला आन्सर प्रॉपर मिळतं, अचूक मिळतं. आणि जर समजा तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, IIT असो, JEE असो, MPSC असो, UPSC असो, त्यामध्ये सुद्धा काही मुलं असे आहेत जे नेहमी म्हणतात आम्हाला वेळ पुरत नाही. हो. कारण मॅक्झिमम स्टुडंटचा हा इश्यू असतो की बाकी सर्व क्वेश्चन्स ते करून घेतात आणि गणिताला शेवटी घेतात. कारण सुरुवातीला जर गणित घेतलं तर त्यांना वेळ पुरत नाही. बरोबर. आणि वेळ पुराला नाही तर मग त्यांचा पेपरसुद्धा पूर्ण होणार नाही. अच्छा. तर माझ्याकडे काही स्टुडंट आले होते, ते म्हणत होते सर आमच्याकडे गणित सॉल्व करायला वेळच पुरत नाही म्हणून. MPSC UPSC हां, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचे. तर मग त्यांना त्यांचे क्वेश्चन पेपर्स मी बघितले. त्यामध्ये काही क्वेश्चन्स असे होते जे ट्रिकी क्वेश्चन्स होते, परंतु वैदिक मेथड त्यामध्ये अप्लाय होत होत्या. अच्छा. हां, आणि वैदिक पद्धतीनुसार ज्यावेळेस मी त्यांना सांगत होते सिंगल स्टेपमध्ये तुमचा आन्सर येतोय, इवन ते सुद्धा बघून थोडेसे शॉक झाले की आम्हाला या पद्धती माहिती नव्हत्या म्हणून. अच्छा. आणि ज्या गोष्टीला त्यांना कमीत कमी 1 ते 2 मिनिटं लागायचा, हार्डली 5 सेकंदामध्ये त्यांचा आन्सर यायचा. हां, म्हणजे एवढी फास्ट. म्हणजे बाकीचे जे क्वेश्चन्स असतात मग इथे जो वेळ आहे तो तिथे त्यांना उपयोगी पडत होता. आणि नासाबद्दल बोलायचं झालं तर आजही आपले जे काही सायंटिस्ट लोक आहेत, शास्त्रज्ञ वगैरे, ते अजूनही नासामध्ये सुद्धा वैदिक गणिताचा वापर करतात. ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी. समोर आलेली नाही. हां, अजून समोर आलेली नाही. ही खंत आहे. बरोबर. आणि हा जो वैदिक कल्चर आहे, वैदिक संस्कृती आहे, खूप मोठी अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी. नक्कीच. आपण विद्यार्थ्यांना कसा त्याचा उपयोग होतो हे पण सांगितलं आणि याची व्याप्ती सुद्धा सांगितली. तरी सुद्धा थोडंसं मला असं विचारायचं की याचं अजून काय वैशिष्ट्य आहे? जर आपण वैदिक गणिताकडे वळत आहोत, त्याची व्याप्ती आपण बघितली, त्याची उत्पत्ती बघितली, वैशिष्ट्य काय आहे याचं? सांगतोय आता तुम्हाला. एक बॉक्स आहे 3x3चा. बरं. सोबतच त्याच्या साईडला एक 5x5चा आहे. आपण त्यामध्ये डोकं लावतो की इथे काही नंबर्स फिलअप करायचे आहेत, एकही नंबर रिपीट नको व्हायला, ॲडिशन सगळ्यांची सेम असायला पाहिजे. ज्यावेळेस आपण नॉर्मल किंवा कोणतीही पद्धत यूज करून, त्याचा वापर करून ज्यावेळेस सॉल्व करायला जातो, आपल्याला ते आन्सर मिळत नाही. हो. परंतु वैदिक गणितामध्ये अशी प्रोसेस आहे आणि त्यामध्ये नियर अबाउट खूप साऱ्या पद्धती आहेत. म्हणजे आपल्याला एक जर पद्धत सॉल्व करता नाही आली, दुसऱ्या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. जसं समजा मगाशी मी तुम्हाला 2 ते 3 मेथड सांगितल्या होत्या, तसंच इथे सुद्धा जर समजा आपल्याला एका पद्धतीने सॉल्व नाही झालं, आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व करू शकतो.
तसंच हे जे बॉक्सेस आहेत इझिली आपण फिलअप करू शकतो कोणत्याही एका मेथडने विथ द हेल्प ऑफ ओनली वैदिक मॅथमॅटिक्स. अरे वा. हां, म्हणजे तुम्ही कोणत्याही बॉक्समध्ये नंबर टाका, त्यांची जी ॲडिशन आहे जसं तुम्ही आता बघू शकता 3x3चा बॉक्स आहे, त्यांची जी ॲडिशन आहे 1 to 9 नंबर्स आपण घेणार, कारण तिथे 9 बॉक्सेस आहेत आणि 9 नंबर्स टाकायचे आहेत, पण एकही नंबर रिपीट व्हायला नको पाहिजे. तर 1 to 9 आपण असे फिलअप करायचे. ठीक आहे, काही जणांना येऊनही जाईल. 1 to 9 इझी नंबर्स आहेत. पहिले ते पेपरमध्ये सुडोको म्हणून पण यायचं आणि ते त्याच्यात आता नाही येत. आता येत नाही. त्याच्यामध्ये पण याचा छान उपयोग होतो. अरे वा. तर आपण 3x3चा तर इझिली सॉल्व्ह करू शकतो, कारण फक्त 9 नंबर्स आहेत. परंतु तोच जर समजा आपण 5x5 मध्ये घ्यायला गेलो खूप कठीण जाणार. बरोबर. फक्त 5x5 नाही, 7x7 झाला, 49 बॉक्सेस आले. बरोबर. 11x11 झाला, 121 बॉक्सेस आले. ते सॉल्व्ह करायला खूप वेळ लागेल. बरोबर. पण मी ज्या वेळेस माझ्या स्टुडंटना वैदिक गणिताच्या मेथड शिकवतो आणि हे बॉक्सेस ज्यावेळेस सॉल्व्ह करायला लावतो, तुम्हाला गंमत वाटेल 25x25चा जो स्क्वेअर बॉक्स आहे ज्यामध्ये 625 बॉक्सेस आहेत ते सुद्धा इझिली सॉल्व्ह केलंय त्यांनी. अच्छा. म्हणजे आता तुम्ही समजू शकता की याचं जो वैशिष्ट्य आहे तो नक्की कशा प्रकारे तुमची बुद्धी किती वाढू शकते, तुमची विचार क्षमता किती वाढू शकते ती तिथे दिसून येत आहे. अगदी. पण सर जसं आपण आपलं जे गणितचा अभ्यास आहे अगदी लहानपणापासून पाढेपाठ करणं, सूत्रपाठ करणं, म्हणजे असं म्हणतात की लहानपणी तो बेस पक्का झाला म्हणजे समोर त्याला काही प्रॉब्लेम जाणार नाही. पण आता वैदिक गणिताबद्दल आपल्याला जागरूकता निर्माण होते. तर आता समजा मला वाटत असेल किंवा जे आपले दर्शक बघत आहेत त्यांना वाटत असेल की नाही मला आता हे शिकायचं आहे, मग याच्यात काही वयोमर्यादा असते का? म्हणजे बेसिक कन्सेप्ट म्हणा, हे सूत्र म्हणा, त्याला काही वयोमर्यादा आहे का? नाही, काही वयोमर्यादा नाही आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, जसं बेसिक कन्सेप्ट जे आहे ते सुरुवातीपासून आपण घेऊ शकतो. आणि जर समजा तुम्ही वयोमर्यादा म्हणत असाल तर साधारण 7 ते 8 वर्षानंतर, कारण इथे थोडेफार ॲडिशन सबट्रॅक्शन तर मेथडने करू शकतो. बरोबर. थोडं मल्टिप्लिकेशनसाठी जे आहे 7 ते 8 वयानंतर जर वयोगट असेल तो बेटर राहतो. आणि वयोमर्यादा काहीच नाही, तुम्ही 70-80 वर्षापर्यंत सुद्धा शिकू शकता. माझ्याकडे अजूनही 50 एज असलेली एक मॅडम, 55 एज असलेले एक सर हे सुद्धा वैदिक गणिताचं प्रशिक्षण घेत आहेत. आणि त्यांना वाटत आहे की आजपर्यंत आम्ही हे का बरं नाही केलं. ते आता आम्हाला विचार हे गणित आजपर्यंत कुठं होतं, कारण आम्हाला याबद्दल माहिती नव्हती. नक्कीच वैदिक गणित हे खरोखर इंटरेस्टिंग आहे आणि मनोरंजनात्मक आणि आनंददायी सुद्धा आहे. पण याबद्दल आपण नक्कीच परत जाणून घेऊया. पण वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. दर्शक हो, घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, ब्रेक नंतर परत एकदा आपलं स्वागत. आणि आपण गप्पा मारतोय वैदिक गणिता संदर्भात आणि आत्ताच आपण सांगितलं की याला वयोमर्यादा नाही आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा गणिताचा आनंद घेत आहेत. पण ज्येष्ठ नागरिकांकडनं मी परत छोट्या बच्चांकडे येते, कारण आपण जे गाणं एक आपल्याला माहिती आहे की भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर आणि पोटात माझ्या कळेल दुखेल कारण ढोपर, हे अनेक मुलांचा हा प्रश्न आहे गणिताच्या संदर्भात की गणित म्हटलं की पोटात गोळा येतो. तर गणित ह्याचं महत्त्व तर आहेच, तर आपण या मुलांच्या मनातली ही गणिताबद्दलची भीती कशी काढू शकतो? आज बालक दिनाच्या निमित्ताने आपण हा एक संदेश त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवू शकतो की गणित अतिशय उपयुक्त आहे आणि ते इझी आहे, आनंददायी सुद्धा आहे? सांगायचं झालं तर सुरुवातीपासून आपले जे पॅरेंट्स आहेत किंवा ग्रँड पॅरेंट्स आहेत ते सुद्धा अगोदर गणिताला खूप घाबरायचे. खोटी गोष्ट नाही आहे ही. आणि ते जे आहे अजूनही चालत आलेलं आहे की कुठेतरी मला गणिताची नंबरची भीती वाटते. आणि ते जे मेंटली आपल्या अजूनही ठरवल्या गेलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आजची पिढी किंवा आपली पिढीसुद्धा ती सुद्धा म्हणत होती की गणिताची मला भीती वाटते. परंतु जर समजा या पारंपरिक पद्धतीसोबतच तुम्ही जर वैदिक गणित हे जर शिकवायला घेतलं, इवन माझी शिक्षकांना सुद्धा एक विनंती आहे की रेग्युलर क्लासेससोबत वीकली एक क्लास तुम्ही जर गणित वैदिक गणिताचा जर घेतला, मुलांना तेवढीच आवड निर्माण होईल. माझे जे क्लासेस चालायचे त्यामध्ये एक बॅच जस्ट ओव्हर होत आलेली होती आणि मी त्यांना सांगितलं वीकली वन्स चालायचं. हां,
आणि त्यावेळेस मी म्हटलं की आता आपला जो कोर्स आहे तो फिनिश होतो आहे. सगळे माझ्याकडे बघायला लागले. सर म्हणे का बरं म्हणे. म्हटलं आपले क्लासेस आता ओव्हर होत आहे, कोर्स आपला फिनिश होतो आहे. नाही सर पुन्हा घ्या म्हणे. अच्छा. म्हटलं का बरं. नाही इथे मजा येते म्हणे आम्हाला. अच्छा. आणि स्कूल मॅथ्स नाही तिथे नाही जमत म्हणे आम्हाला, पण इथे मजा येते, आम्हाला सॉल्व करायला इंटरेस्ट येतो म्हणे. तुम्ही 1 तास घ्या 2 तास घ्या आम्ही येतो करायला, परंतु तुम्ही शाळेत किंवा क्लासमध्ये शिकण्याला कंटाळवाणं वाटतं, पण हे याच्यामध्ये इंटरेस्ट येतोय. इव्हन मी कॉलेजमध्ये सुद्धा ज्यावेळेस प्रत्येक सॅटर्डेला वैदिक गणिताचा क्लास घेत होतो आणि पुष्कळशा मुलांना मजा यायची त्यामध्ये, कारण हे पूर्णपणे नवीन होतं त्यांच्यासाठी. पारंपरिक गणित नेहमी ते सॉल्व करायचे, परंतु वैदिक प्रकार ज्यावेळेस त्यांना कळला, हे नवीन नवीन मेथड्स ज्यावेळेस कळायला लागल्या, खूप मजा यायची आणि सॉल्व करायचे सगळेजण. इव्हन त्यांची डेट ऑफ बर्थ कशी काढायची, त्यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, ते बॉक्समध्ये कसं फिलअप करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना आनंददायी वाटायला लागल्या होत्या. सध्याच्या काळात अबॅकस म्हणा, मेंटल जिम, त्याच्यानंतर ब्रेन जिम, हे असे नवीन नवीन नावं गणिताच्या ह्याच्यात येत आहेत. तर हे सगळं वेगळं वेगळं आहे किंवा मग याच्याशी वैदिक गणित कसं वेगळं आहे? तसं अबॅकस, मेंटल मॅथ, ब्रेन जिम हे सगळं वेगळं वेगळं आहे. अच्छा. परंतु त्यांना कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. अच्छा. हां, म्हणजे कॅल्क्युलेशन करताना कुठेतरी ज्यावेळेस जटिल क्वेश्चन येतात, प्रश्न येतात, थोडेसे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स येतात, यामध्ये कसं ॲडिशन सबट्रॅक्शन वगैरे चालतं. बरोबर. अबॅकस म्हणा, मेंटल मॅथ्स म्हणा, ब्रेन जिममध्ये तर्कशास्त्रावरती क्वेश्चन्स असतात. पण वैदिक मॅथ्स असं आहे, वैदिक गणित असं आहे, ज्यामध्ये तुम्ही कितीही मोठा क्वेश्चन असू द्या, स्टेप्सनुसार, पद्धतीनुसार, सूत्रानुसार इझिली सॉल्व करू शकता. अच्छा. तर ह्या तिन्ही गोष्टी वैदिक मॅथ्स द्वारे आपण सॉल्व करू शकतो. अच्छा. पण ह्या तिन्ही याच्यामध्ये वैदिक मॅथ्स हे नाही होऊ शकत, म्हणजे मेंटल मॅथ्स म्हणा किंवा अबॅकस आता सध्याच्या घडीला खूप चाललंय, सगळीकडे क्लासेस आहे, हे आपल्या भारतातलं आहे? तसं प्रॉपर जर बघायला गेलं तर ते बाहेरचंच आहे. अच्छा. आणि जसं आपण म्हणतो ना, आपल्या घरची जी गोष्ट असते ते यूज करण्यापेक्षा आपण बाहेरची गोष्ट यूज करावी. हां, इम्पॉर्टन्स. तर तसंच झालं आहे की बाहेरच्या गोष्टीला आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो आहे आणि आपली जी स्वतःची गोष्ट आहे, स्वतःचं कल्चर आहे, संस्कृती आहे, स्वतःचे वेद आहे, त्यामधून निघालेले हे उत्तम उदाहरण आहे, त्याला आपले लोक थोडेसे अवॉइड करत आहे. म्हणजे वैदिक मॅथ्स जर विद्यार्थी किंवा कोणी शिकत असेल तर हे अबॅकस म्हणा, मेंटल, हे सगळ्या गोष्टी सॉल्व करू शकतात, म्हणजे त्यांचा बेसिक कन्सेप्ट इतक्या क्लिअर होऊ शकतात त्याच्या. हो हो, नक्कीच नक्कीच. सर, आपण जे काही क्लास घेत आहे किंवा जिथपर्यंत पोहोचत आहेत हे तर सगळे सेटल्ड विद्यार्थी किंवा एक चांगल्या ह्याच्यातले, पण काही गरजू विद्यार्थी पण असतात, हुशार विद्यार्थी पण असतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून आपलं काही काम झालंय का? मला खूप आनंद वाटतो सांगायला की लॉयड इन्फायनाईट फाउंडेशन आणि GD गोएंका यांनी एक उपक्रम राबवलेला होता, जे तळागाळातले विद्यार्थी आहेत, ज्यांच्यापर्यंत एज्युकेशन पोचतं नाही पोचत, त्यांनी समर कॅम्प आयोजित केलेला होता. आणि आजूबाजूचे जेवढे गावं आहेत, 20 गाव समथिंग, त्यामधले स्वतःच्या गाड्यांनी त्यांनी स्टुडंटना बोलवलं होतं. अच्छा. हां, आणि त्यावेळेस मी वैदिक पद्धतींची जे काही उदाहरणं आहेत, काही जो सिलॅबस आहे तो त्यांना शिकवलेला होता. गावातले मुलं होते? गावातले मुलं होते सगळे. मी खरोखरच लॉयड्स फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम राबवला आणि त्यांनी ज्यावेळेस स्टुडंट जमा केले आणि ज्यावेळेस हा वर्कशॉप झाला, समर कॅम्प झाला, सगळ्यांना एवढं मस्त वाटलं की नॉर्मल मॅथ्सपेक्षा हे नॉर्मल मॅथ्स इम्पॉर्टंट आहे, बरोबर, परंतु ह्या मॅथमॅटिक्समध्ये कुठेतरी त्यांची जी भीती होती गणिताची ती दूर झालेली होती. ते म्हणे आम्हाला पुन्हा शिकवा. अच्छा. हां, तुम्हाला गंमत वाटेल, माझी मुलगी जी आहे लहान होती त्यावेळेस, तर मी तिला म्हटलं की तू सुद्धा क्लास घेणार का? अरे वा. हां, तर ती एकदम रेडी झाली, स्वतः बोर्डवरती गेली आणि तिने क्वेश्चन सॉल्व करून दाखवला. अरे वा. हां, आणि बाकीचे जे होते, ती हार्डली 4थीमध्ये होती, 4th स्टँडर्डला, आणि बाकीचे जे स्टुडंट आहेत ते 8, 9, 10 असे होते. तर ज्यावेळेस बघितलं की एक छोटी मुलगी एवढ्या सिम्पल ट्रिकने सॉल्व करून दाखवते, आम्ही का बरं नाही. ओके. हां, सर्वांनी तिचं खूप कौतुक केलं होतं आणि खूप मजा आली सर्वांना की नवीन काहीतरी शिकायला मिळालं त्यावेळेस. वा वा वा. सर, मग अजून याचा विकास व्हावा, आता हा तर त्यांनी उपक्रम राबविला,
पण अजून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, वैदिक मॅथ्सची जागृती झाली पाहिजे, या संदर्भात अजून काही आपले वर्कशॉप्स किंवा असं काही हो हो आहे का? मी चंद्रपूरमध्ये जे फेमस आहे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन ऊर्जानगर, येथील मॅनेजमेंटला मी जस्ट विचारलं, सर मी इथे वैदिक मॅथमॅटिक्सचे क्लासेस सुरू करू शकतो का? त्यांनी काहीही विचार न करता सरळ त्यांनी मला परमिशन दिली. सर म्हणे तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवत आहात म्हणे. मॅनेजमेंटची जी कमिटी होती त्यांनी सरळ सरळ मला परमिशन दिली की तुम्ही इथे क्लासेस चालू करू शकता. त्यांनी स्वतःचा जो हॉल आहे तो अरेंज करून दिला, जे काही पब्लिसिटी होती त्यांनी करून दिली. मी खरोखर त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी या गोष्टीला वाव दिला. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जिथपर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातले अजून डिटेल्स आपल्याला नक्कीच जाणता येईल, पण वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. दर्शक हो, घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, विश्रांतीनंतर परत एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करत होतो वैदिक गणित या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या. सर, आपल्याला 2025चा वैदिक गुरुरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. खरोखर आमच्या सगळ्यांसाठी हा गौरवाची गोष्ट आहे. पण एक विद्यार्थी जनरली गणिताच्या मार्गाने वळत नाही, पण गणिताचा मार्ग निवडून आपण इथपर्यंत पोहोचला, तर हा थोडासा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. खूप मजेशीर प्रवास आहे. लहानपणापासून मला गणित आणि नंबर्स खूप आवडायचे. 10th पर्यंत नेहमी मला खूप आवडायचं. आपलं शिक्षण कुठे झालं सर? शिक्षण माझं गडचिरोली इथे झालं होतं. हां. त्यानंतर ज्यावेळेस मी 11thला ॲडमिशन घेतली, एकदम टायफॉईडने बिमार पडलो होतो. हां. मग 2 महिने जवळपास मी बेड रेस्ट घेतली होती. कुठेतरी माझा कॉन्फिडन्स लेवल डाऊन झाला त्यावेळेस, आणि का बरं माहिती नाही, गणिताबद्दलची थोडीशी रुची कमी झाली होती त्यावेळेस. मग वर्ष निघून गेलं, 12thला ॲडमिशन झाली, पुन्हा सेम कंडिशन, 1 महिना पुन्हा बेड रेस्ट. मग कॉलेज सुरू झालं, कॉन्फिडन्स पूर्णपणे गेलेला होता माझा. मी घरच्यांना सांगितलं की मी मॅथमॅटिक्स सोडतो आहे. घरचे त्यावेळेस काहीच बोलले नाही. मला अजूनही आठवतो ते दिवस. सकाळचं कॉलेज होतं, शनिवारचा दिवस होता. माझ्या बाबांनी मला बोलवलं, बसवलं, म्हटलं कॉलेजला जायचं आहे, फॉर्म भरायचं आहे, बस म्हणे थोडा वेळ. मग त्यांनी सांगितलं की तू मॅथमॅटिक्स सोडून करणार काय? त्यांना माहिती होतं की मी टेक्निकल फील्डमध्ये चांगला आहे. हां. परंतु जर समजा तू मॅथमॅटिक्स सोडलं तर नक्की करणार काय? काहीही होऊन जाऊ दे म्हणे, मॅथमॅटिक्स सोडायचं नाही म्हणे, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या फॅमिलीचा सपोर्ट नेहमी माझ्यासोबत होता. आई वडील, भाऊ यांचा सपोर्ट नेहमी सोबत होता माझ्या. मग ज्या दिवशी मला तो फॉर्म भरायचा होता, मी नाही भरला आणि मॅथमॅटिक्स कंटिन्यू ठेवला. हां. जर समजा मी त्या दिवशी भरलेला असता फॉर्म, तर आज हा दिवस मला नसता भेटला. नंतर मग 12th झालं, BSc झालं गव्हर्नमेंट सायन्स कॉलेजमधून. मग आली मास्टर्सची वेळ. मला वाटतं तुम्ही गडचिरोलीतले पहिले सायन्स मॅथ्समध्ये पास होणारे. त्यावेळेस मॅथ्समध्ये मला फर्स्ट क्लास मिळालेला होता कॉलेजमधून. नंतर मग मी विचार केला की आता जॉब वगैरे करायचा. वडिलांनी पुन्हा म्हटलं आत्तापासून पैशाच्या मागं नाही धावायचं, थोडंसं पुन्हा शिकून घ्यायचं. मग नागपूरला आलो आणि कॅम्पसमध्ये ॲडमिशनसाठी फॉर्म टाकला. पहिल्या लिस्टमध्येच सेकंड नाव माझं होतं, कारण त्यावेळेस टॉपरची लिस्ट लागायची. आणि नंतर मग हळूहळू करता करता सगळ्यांना माहिती झालं की MSc मॅथ्स करत आहे बा म्हणून. परंतु गोष्ट अशी होती की त्यावेळेस मॅथमॅटिक्समध्ये कुणीही MSc झालेलं आमच्या जिल्ह्यामध्ये नव्हतं, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि सगळ्यांनी मला हेच म्हटलं, तू कशाला ॲडमिशन घेतलं मॅथ्समध्ये, फिजिक्स घे, केमिस्ट्री घे. म्हटलं ठीक आहे, आता घेतलं आहे तर घेतलं आहे, मग जे आहे ते आहे. आता पुष्कळशा जणांनी म्हटलं होणार नाही, सगळेजण तेच वाट बघत होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझं मॅथ्स जे होतं MSc ते फर्स्ट क्लासमध्ये कव्हर झालं. आणि सगळ्यांना त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की आता कुठेतरी नवीन सुरुवात झालेली आहे. मला कॉलेजमध्ये बोलवण्यात आलं होतं, त्यांनी माझा सत्कार वगैरे केला, वडिलांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला. त्या दिवशी मला खूप आनंद वाटला की जी गोष्ट माझ्या वडिलांनी केलेली होती त्यामुळे मी तो दिवस बघितलेला होता. पुढे मग मी इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केलं, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला जॉईन झालो. मग कुठेतरी वाटलं की आणखी समोर जायचं आहे आता.
मग मुंबईला निघून गेलो. वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सायन इथे जॉईन केलं. तिथे काही वर्ष काढले. आता PhD तर करायचं होतं, परंतु गोष्ट अशी आहे की त्यावेळेस गाईड वगैरे भेटणं थोडंसं त्रासदायक होतं. मॅथ्स विषयामध्ये आहेत काही पुष्कळशे, परंतु थोडंसं कठीण होत होतं. मग तिथे काही वर्ष काढल्यानंतर DY पाटील युनिव्हर्सिटी जॉईन केली आणि त्यावेळेस मला मग गाईड मिळाले आणि मग मी रजिस्ट्रेशन करून टाकलं. काही वर्ष झाल्यानंतर आपलं थिसिस वगैरे रेडी होत होतं. माझा भाऊ अमित, जो कम्प्युटरमध्ये खूप एक्सपर्ट होता त्यावेळेस, अजूनही आहे, तर त्याने मला खूप मदत केली या विषयामध्ये की कसं काय करायचं, कुठे जे काही फॉर्म्युलेशन्स आहे कसं सांभाळायचं, सगळ्या गोष्टी त्याने मदत केली. माझे मिसेसने सुद्धा खूप मदत केली सगळ्या गोष्टी सांभाळायला वगैरे. आणि नंतर एंडिंगला ज्यावेळेस गोष्ट आली, आता 1 वर्षामध्ये माझं अवॉर्ड होणार, माझ्या गाईडने मला सांगितलं, अविनाश जॉब सोड. अरे हां, मी एकदम शॉक झालो की जॉब सोडेन, मुंबईसारख्या ठिकाणी कसं वास्तव्य करायचं. परंतु त्यांनी सांगितलं तू जॉब सोड म्हणे, बघू म्हणे आपण. हा विचार केला, आता सांगत आहे तर करून घ्यायचं. जॉब सोडला. होतं नव्हतं भांडवल नियर अबाउट संपत आलेलं होतं. 2018-19मध्ये माझं अवॉर्ड झालं आणि नंतर माझ्या गाईडने सांगितलं की आता सरळ पोस्ट डॉक्टरेट करायचं बाहेर जाऊन. अच्छा. हां, तो टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी. PhD झालं होतं त्याच्यानंतर पोस्ट डॉक्टर. हां, पोस्ट डॉक्टरेट करायचं. नंतर मला कळालेलं होतं की माझ्या गाईडने जे सांगितलं होतं की जॉब सोड, ते त्यामागचं जे रिझन होतं कुठेतरी तिथे थांबायचं नाही, त्यापेक्षा आणखी समोर जायचं. कारण त्यांनी कुठेतरी पोटेन्शियल बघितले होते आणि त्यानुसार त्यांनी ठरवलं होतं की असं असं करायचं बा म्हणून. परंतु काही गोष्ट अशी झाल्या की जी कोरोना पिरियड होता, त्यामुळे ती जी प्रोसेस होती पूर्णपणे थांबवावी लागली. परंतु माझ्या गाईडने सांगितलं की थांबायचं नाही, आपण डिस्टन्स एज्युकेशननुसार आपण करायचं. अच्छा. कारण डॉक्टरेट रेग्युलर झालेलं आहे, बरोबर, डिस्टन्समध्ये आपण पोस्ट डॉक्टरेट करू शकतो. मग त्यांनीच पूर्ण प्रोसेस करून दिली, ॲडमिशन करून दिली आणि ते झाल्यानंतर मला पोस्ट डॉक्टरेटसुद्धा मिळालं, D.Litt.सुद्धा मिळालं. अच्छा. इवन त्यांनी मला या युनिव्हर्सिटीचं गाईड लेटरसुद्धा, म्हणजे मला तिथे गाईडसुद्धा बनवलं. म्हणजे मी आज रिसर्च स्कॉलरलासुद्धा गाईड करू शकतो. हां, आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून इवन माझा जो विषय होता वैदिक मॅथमॅटिक्सचा जो काही होता, त्यानुसार मला मग कुठेतरी जे वैदिक मॅथ्सच्या सगळ्या गोष्टी चालवतात, एक ऑर्गनायझेशन म्हणा किंवा संस्था म्हणा, त्यांनी कुठेतरी ह्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी मला वैदिक मॅथ्स गुरुरत्न अवॉर्ड देण्याचं ठरवलं. आणि यासोबतच अजून कुठले पुरस्कार आपल्याला मिळाले? यासोबतच माझ्याकडे डॉक्टर APJ अब्दुल कलाम रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड आहे. अच्छा. आयकॉनिक इंडिया अवॉर्ड आहे, प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड आहे. आणि मी तर म्हणतो की माझे जे गुरुजन आहेत, जे आत्तापर्यंत ज्यांनी मला शिकवलं, भले ते मी स्कूलमध्ये असो, कॉलेजमध्ये असो, कुठेही असो, इवन माझे स्टुडंटसुद्धा मला कधी कधी शिकवतात. इवन आमचे मॅनेजमेंट असो, प्रिन्सिपल असो, फॅकल्टी स्टाफ असो, सगळ्यांचा मला खूप सहभाग मिळाला. मी सगळ्यांचं खूप शतशः आभारी आहे. जे माझे गुरुजन आहेत, ज्यांनी मला आत्तापर्यंत शिकवलं, स्कूलमधले, कॉलेज, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. सर, आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलो, पण जाता जाता हे सध्याचं युग खूप स्पर्धात्मक युग आहे आणि आज बालक दिनाच्या या औचित्याने भावी पिढीला तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? माझं एक म्हणणं आहे, तुम्ही हार मानू नका. आज कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. बरोबर. प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे आणि सगळेजण जर टॉपला जातो म्हटलं, ती गोष्ट पॉसिबल नाही आहे. अगोदर रँकिंग असायची, आज कुठेतरी ग्रेडेशन आलेलं आहे. परंतु मुलं जे आहेत, इवन पॅरेंट्सनासुद्धा सांगतो मी की त्यांच्या मागे तेवढं तुम्ही लागू नका की जेणेकरून तुला टॉपच करायचं आहे. त्याच्या हिशोबाने होऊ द्या, त्याला प्रॉपर गाईडलाईन द्या. वाटल्यास तुम्ही स्किल्स जे आहे ते शिकवा, जे गरजेचं आहे ते शिकवा. मी तर म्हणतो, जसं गणिताला घाबरण्याची जी गोष्ट आहे, गणित घाबरवत असेल तर त्यावेळेस तुम्ही वाटल्यास वैदिक मॅथ्सचा सपोर्ट घ्या. बरोबर. खूप उपयोग होईल त्याचा. गोष्टीचा. कारण कसं असतं, लहान मुलगा जो असतो त्या मातीचा गोळा असतो, त्याला घडवण्याचं काम सर्वात प्रथम आईवडिलांचं असतं, पॅरेंट्सचं असतं. त्यानंतर मग तो गुरुकडे जातो स्कूलमध्ये. त्यामुळे अगोदर जे पॅरेंट्स आहेत त्यांनी आपल्या मुलावरती योग्य ते संस्कार जे म्हणतो आपण, आणि गाईडलाईन, त्या गोष्टी अगोदर तुम्ही द्या. एक वेळ नक्की येईल की सर्व काही तुमचंच असेल, फक्त हार मानायची नाही.
नक्कीच. खूप मौलिक मार्गदर्शन वैदिक गणिताच्या संदर्भात डॉक्टर अविनाश चल्लेलवार सर आपण दिलेली आहेत. त्यामुळे मी तुमचे नागपूर दूरदर्शनतर्फे आणि आमच्या दर्शकांतर्फे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.